नाही, शिवसेनेचे चारही महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर, हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवणार आहोत. तर तुमचे चारही उमेदवार जाहीर झाले, डिक्लेअर झाले का कधीपर्यंत डिक्लेअर? नाही, अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आमचे, परंतु नगराध्यक्षाचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योजकांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणाऱ्या 2 दिवस शुक्रवारपर्यंत होतील. महाविकास आघाडीची संघटना मावळली, कारण वेंगुर्ला सावंतवाडी असेल या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले. तुमच्याकडून सावंतवाडी जाहीर करण्यात आला, वेंगुर्ला काँग्रेस जाहीर करण्यात आला. जाहीर केलंय, तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून शिक्कामोर्तब केलेलं आहे. आज काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील. काय वाटतं महाविकास आघाडीची शक्यता कितपत आहे? नाही नाही, आता मालवणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करून काम करतोय. कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक, सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करतायत आणि सावंतवाडी वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं जायचं या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडीकडे तुमचा रोड आहे? नाही, फक्त कणकोलीमध्ये. बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून लढवतो. महाविकास आघाडीची शक्यता आहे का? होईल. काही एखादा अपवाद वगळता महाविकास आघाडी होईल. कणकवली बाबतीत तुम्ही नगर विकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता, त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असं चर्चा नाही आहे. नाही, उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे. उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली. आम्ही उद्धवजींच्या विचारावर अमित शहाने डावलून सगळे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. निवडणुकीच्या पासून तुमच्या पक्षातील अनेक जण पक्षांतर करतात, म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल, काय काय सांगणार? नाही नाही, आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी, तिकिटासाठी किंवा पैशासाठी करतात. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आपण बघितलं की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात, त्यांच्यातच आता शिंदेचं भाजपमध्ये शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही काम करतो. जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत तुमच्यासोबत, संदेश पारकर असेल किंवा सतीश पारकर असेल, हे सुद्धा लवकरच पक्षांतर करतील अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही, कारण ते अजूनही आमच्यावर काम करतायत आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत.